नमस्कार. आज पाहूयात पोह्याचे कुरकुरीत आणि चविष्ट असे कटलेट. इथे बघा मी पाव किलो पोहे घेतले, धुवून चाळणीमध्ये मी वाळत ठेवलेले आहेत. आता बघा आपल्याला एका चॉपरमध्ये हे साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. एक कांदा घेतलेला आहे, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या, एक बीट घेतलेलं आहे आणि हे जे साहित्य आहे हे आपल्याला चॉपरमध्ये असं छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मोठ्याला भांड्यामध्ये आपण जे पोहे भिजत घातले होते, धुवून ठेवले होते वाळत, तर ते आपण पोहे घ्यायचे आहेत. 3 बटाटे मी इथे घेतलेले आहेत. आता हे जे बॉईल पोटॅटो आहेत हे बटाटे जे आहेत आपल्याला कुस्करून त्या पोह्यामध्ये घ्यायचे आहेत किंवा तुम्ही चाळणीच्या साहाय्याने किसूही शकता. आता काही मसाले यात टाकायचे आहेत. 1 चम्मच इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच धने जिरा पूड इथे टाकलेला आहे. इथे 1 चम्मच आपल्याला घ्यायचे आहे एव्हरेस्टचा तिखा लाल आणि पाव चम्मच हळद. आता आपण जे चॉप करून साहित्य घेतलं होतं तर हे सर्व साहित्य आपण त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडासा क्रंचीनेस येण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे 2 चमचे आणि 1 चम्मच आपण इकडे टाकलेला आहे बेसन. ओके. आता ह्यामध्ये बघा हे जे सर्व मिश्रण आहे ह्यामध्ये मी 1 क्यूब चीजही टाकलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीजही टाकू शकता किंवा विदाऊट चीजही हे बनवू शकता. आता हे जे सर्व मिश्रण आहे आपल्याला हे छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे सर्व मिश्रण जे आहे हाताच्या साहाय्याने असं छानपैकी सर्व मिक्स करून घेणार आहे. आता हे जे सर्व मिश्रण आहे ह्या स्टेजला तुम्हाला जर तिखट आणि मीठ तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर त्यानुसार ते मीठ आणि तिखट तुम्ही ॲड करू शकता. आता हे जे सर्व मिश्रण आहे हे सर्व मिश्रण आता छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये तुमच्या आवडीनुसार हे कटलेट तुम्ही बनवू शकता. गोल आकारामध्ये, चौकोन आकारामध्ये, स्टार आकारामध्ये. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही छानपैकी वेगवेगळ्या शेपमध्ये हे कटलेट बनवू शकता. बघा मी असे वेगवेगळ्या आकारामध्ये हे कटलेट आता बनवून घेणार आहे. आता छानपैकी ह्या मिश्रणाचे कटलेट तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता, आकार त्याचा बनवू शकता. बघा हे आता मी कटलेट सर्व आपले रेडी होत आहेत. आता हे जे कटलेट आहेत रेडी झालेले कटलेट आपल्याला एकीकडे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण इथे एक कढई ठेवणार आहोत गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेणार आहोत. ही कढई तापल्यानंतर तुम्हाला हे जे सर्व कटलेट आहे एक तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये हे घोळवून सगळे कटलेट घ्यायचे आहेत आणि छानपैकी कटलेट आपल्याला खरपूस शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा हाय टू मीडियम फ्लेमवरती तुम्हाला हे कटलेट सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत. तांदळाचं पीठ लावल्याने अजून छानपैकी क्रंचीनेस त्याच्यामध्ये येतो आणि हे चिकटतही नाही कढईला. आता बघा हे छानपैकी अलटून पलटून आपल्याला हे काय